श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये आपण माझं घर सुखाचं घर या विषयावरती बोललो होतो. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे घर सुखाचं असतं कशामुळे आणि काही घरांमध्ये सुख का हरवतं. मित्रमैत्रिणींनो, घरात पैसा असला म्हणून सुख येतं असं नाही. मोठं घर असलं म्हणून आनंद मिळतो असंही नाही. खरं सुख मिळतं ते घरातील माणसांमुळे, घरातील एकमेकांच्या प्रेमामुळे, एकोप्यामुळे. प्रत्येक घरात एक अशी व्यक्ती असते जी स्वतः दुःख सहन करते पण कुटुंबाला मात्र आनंद देते. ती व्यक्ती म्हणजे आपली आई. आई सकाळी सगळ्यांपेक्षा लवकर उठते, सगळ्यांची काळजी घेते आणि स्वतःचा विचार मात्र सगळ्यात शेवटी करते. घरात आई असेल तर त्या घरात माया आणि प्रेम कधीच कमी होत नाही. आई म्हणजे घराचा जीव, घराचं हृदय. जसं शरीर चालण्यासाठी हृदय सतत धडधडत राहतं, तसंच घर चालतं ते फक्त आणि फक्त आईमुळे. आई नसलेलं घर म्हणजे जणू काही ऊब नसलेलं घर. आई घरात असली की घरात प्रेम, आपुलकी आणि आनंद असतो. आई सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत असते. ती सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना प्रेम देते. घरात कुणाला दुःख असेल तर आईच त्याला आधार देते. तिच्या एका हसण्याने घरातील वातावरण बदलून जातं. आईचं प्रेम निस्वार्थी असतं. ती कधीच स्वतःचा विचार करत नाही. आधी आपल्या मुलांचा आणि कुटुंबाचा विचार करते. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती नेहमी लहानच असतात. तिच्या आशीर्वादामुळेच घरात सुख, समाधान आणि शांतता टिकून राहते. आई फक्त जेवण बनवणारी किंवा घर सांभाळणारी नसते, तर ती आपल्या मुलांची पहिली गुरु असते. चांगले संस्कार, चांगले विचार आणि योग्य मार्ग दाखवणारी ती आईच असते. म्हणूनच म्हणतात, आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असतं. घरात आई असेल तर घराला ऊब असते, प्रेम असतं आणि आनंद असतो. त्यामुळेच आईला घराचं खरं हृदय म्हणतात. आईची किंमत ती असताना समजून घ्या, तिचा आदर करा, तिच्यावर प्रेम करा. कारण आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तर वडील म्हणजे घराचा मजबूत आधार असतो. जसं घर उभारण्यासाठी मजबूत पाया लागतो, तसंच कुटुंब उभं राहण्यासाठी वडिलांची साथ आणि कष्ट खूप महत्त्वाचे असतात. वडील शांतपणे आपल्या कुटुंबासाठी दिवस-रात्र मेहनत करत असतात. वडील कधी-कधी कठोर वाटतात, पण त्यांच्या मनात मुलांबद्दल खूप प्रेम, माया, आपुलकी असते. ते आपल्या भावना जास्त व्यक्त करत नाहीत, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते सतत विचार करत असतात. मुलांचं शिक्षण, घराची जबाबदारी आणि कुटुंबाचा आनंद यासाठी वडील आयुष्यभर मेहनत करत असतात. अनेक वेळा वडील स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात, पण मुलांच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मुलांना चांगले संस्कार, शिस्त आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा वडिलांकडूनच मिळते ना. वडील म्हणजे घरातील सावलीसारखे असतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरातील प्रत्येकाला सुरक्षित वाटतं. आई घराचं हृदय असेल तर वडील घराचा मजबूत आधार असतात. आपल्या वडिलांचा नेहमी आदर करा, कारण ते कधीच आपल्या कष्टाची तक्रार करत नाहीत, पण आपल्या मुलांच्या आनंदासाठी आयुष्यभर झटत राहतात. घरात भाऊ-बहीण असतील तर घरात कधी कंटाळा येत नाही. कधी भांडण, कधी हसणं, कधी एकमेकांची मस्करी. पण संकट आलं की हेच भावंड सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात. ती असतात बहीण-भावंड. आजकाल अनेक घरामध्ये भांडण वाढत आहे. कधी पैशावरून, कधी अहंकारामुळे, कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून.
पण हळूहळू घरातील अशा कारणांमुळे प्रेम कमी होतं. पण मित्रमैत्रिणींनो, घर टिकवण्यासाठी कधीकधी शांत राहणंही खूप गरजेचं असतं. आपण काही छोट्या गोष्टी केल्या तर आपलं घर खरंच सुखाचं बनू शकतं. रोज कुटुंबासाठी वेळ घालवा. एकमेकांना समजून घ्या. राग आला तरी प्रेमाने बोला. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. या छोट्या सवयी जर आपण अंमलात आणल्या तर घरात खूप आनंद आणतात. मित्रमैत्रिणींनो, आपण जेव्हा घरापासून दूर जातो तेव्हा घराची खरी किंमत कळते आपल्याला. आईचा आवाज, वडिलांची काळजी, भावंडांची मस्करी हे सगळं खूप आठवतं. म्हणून ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांची किंमत ओळखा. मित्रमैत्रिणींनो, जगात कितीही मोठं यश मिळालं, कितीही पैसा, धन, संपत्ती मिळाली, पण जर घरात शांतता आणि प्रेम नसेल तर त्या सगळ्यांचा काहीही उपयोग नाही. म्हणूनच आपलं घर जपा, आपलं कुटुंब जपा, कारण हेच खरं सुख आहे. तर आजची ही तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या माझं घर सुखाचं घर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.